पाटील, संजय राऊतचं एक तुम्ही विधान म्हणाला आहे की की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवा जे मुंबईत उपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का? गेला ना. हे संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. हे नाही काय संभ्रम करतात जे आर असा छेन आमका छेन तामका छेन. हेच आधी पाच बाऱ्या पाया पडत होते तिथं. वा वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा थोडे दिवस दमदारा फक्त. पाटील, एक नवीन विषय असा आहे की संजय राऊत असं म्हणाले की अहो आता गॅजेट लागू केलं. गॅजेट काय यायचंय मराठवाड्यात लागू कोणी केलं? सरकारने. बरं ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी जे आर काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दाना अंमलबजावणी झाली की ऐ उदाहरण सांगू तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं. जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहीत नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते करून आणलं हैदराबादचं, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालं, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली, म्हणजे जे आर निघाला, अंमलबजावणी राहिली. दाना होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवू नका. पाटील, आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. हे ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतो. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हां फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.